नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2024 साठी राज्य शासनाकडून दिला जाणारा उर्वरित हप्ता हा लवकरच पीक विमा कंपन्यांना वितरित केला जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून हा तिसरा आणि शेवटचा हप्ता असणार आहे. ही बातमी समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा पीक विमा मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मात्र आमचा पीक विमा मिळणार का, असा प्रश्नही अनेक शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. तर या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत खरीप हंगाम 2024 मध्ये मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला. यासाठी राज्य शासन, केंद्र शासन आणि शेतकऱ्यांचा हिस्सा मिळून जवळपास 8,060 कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांना देणं अपेक्षित होतं. राज्यात राबवली जाणारी पीक विमा योजना ही कप अँड कप मॉडेल म्हणजेच 80.110च्या प्रमाणानुसार राबवली जाते. याचा अर्थ जर 110% जास्त नुकसान झाले तर उर्वरित रक्कम ही राज्य शासन देणार आणि जर 80% कमी पीक विम्याचे वाटप झाले तर 20% नफा आणि अंमलबजावणी खर्च वगळून उर्वरित रक्कम राज्य शासनाला परत मिळणार. तर मित्रांनो, आता याच अनुषंगाने राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना आत्तापर्यंत जवळपास 6,584 कोटी रुपयांच्या हप्त्याचे वितरण करण्यात आले. आता उर्वरित सुमारे 1,000 कोटी रुपयांचा शेवटचा हप्ता येत्या 2 ते 3 दिवसात कंपन्यांकडे जमा होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता या योजनेअंतर्गत बोगस पीक विम्याचा प्रकारही समोर आला होता, ज्यामुळे अनेक पॉलिसी बाद करण्यात आल्या. त्यामुळे 8,060 कोटी रुपयांच्या एकूण देय रकमेतून सुमारे 400 कोटी रुपये बोगस पॉलिसींमुळे कमी करण्यात आले. म्हणजेच राज्य शासन, केंद्र शासन आणि शेतकऱ्यांचा मिळून एकूण हप्ता खरीप हंगाम 2024 साठी आता 7,600 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देय आहे. तर मित्रांनो, आता या 7,600 कोटी रुपयांपैकी 6,584 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आले. यापैकी सुमारे 3,850 कोटी रुपयांचा पीक विमा कंपन्यांनी मंजूर केला असून त्यातील 3,400 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. अजूनही बुलढाणा, नांदेड, परभणी अशा काही जिल्ह्यांमधील तसेच इतर शेतकऱ्यांचे थोडेफार पीक विम्याचे वाटपही बाकी आहे. तर मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की 3,850 कोटी रुपये मंजूर झाले आणि उर्वरित जवळपास 3,800 कोटी रुपये हे विमा कंपन्यांकडे वाटपाशिवाय शिल्लक आहेत. हे पैसे आता मंजूर होण्याची शक्यता कमी आहे. यातील जास्तीत जास्त 20% नफा पीक विमा कंपन्यांना मिळू शकतो. म्हणजे जरी 700 ते 750 कोटी रुपये कंपन्यांना मिळाले तरी राज्य शासनाला 2,200 ते 2,300 कोटी रुपये हे समायोजनातून परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता जो उर्वरित 1,000 कोटींचा हप्ता हा वितरित केला जाईल आणि त्यातून एखाद्या जिल्ह्यातील नुकसान भरपाई किंवा पीक विमा वाटप केला गेला तरी तो समायोजनाने राज्य शासनाकडेच परत येणार आहे. याचा अर्थ शेतकऱ्यांना जो पीक विमा मिळायचा होता तो मंजूर झाला आहे आणि त्याचे वाटपही जवळपास पूर्ण झाले आहे.